हे आहेत करटुले, ही रानभाजी आहे. पावसाळ्यामध्येच मिळणारी ही भाजी आहे आणि महागडी भाजी आहे. म्हणजे 100 रुपये पाव किंवा 80 रुपये पाव ही विकत मिळते. करटुल्यामध्ये विटॅमिन, मिनरल्स, फायबरसारखे अनेक पोषक घटक असतात. या भाजीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, सोबतच शरीराचं पोषण करण्यास मदत होते. सगळ्यांनी ही भाजी आवर्जून खाल्ली पाहिजे. करटुले 3 पाण्याने धुतलेले आहे. थोडं गरम पाणी पण घेतलेलं आहे, कारण की त्याच्यावर काटे असतात, तर त्याच्यामध्ये धूळ वगैरे राहण्याची शक्यता असते. आणि 3 पाण्याने वॉश केले, मीठ टाकून वॉश केले आहे. 1 टोमॅटो चिरला, अर्धा कांदा चिरला, 5-6 लसूण पाकळ्या. कारण मला कांदा आवडत नाही, तर मी कमीच टाकते भाजीमध्ये कांदा. आणि भाजीला फोडणी करण्यासाठी 1 चम्मच रेड चिली पावडर, हाफ टीस्पून टर्मरिक पावडर, हाफ टीस्पून सॉल्ट, हाफ टीस्पून क्युमिन म्हणजे जिरे आणि हाफ टीस्पून सुरुची मसाला पावडर. बस इतकंच टाकायचं त्याच्यामध्ये. मसाला ग्रेव्ही वगैरे टाकायची नाही, कारण की भाजीचे पीसेसच खायचे असतात. ते ग्रेव्ही वगैरे खाण्यात काही मजा नसते आणि मला ती रोजच्या भाज्यांमध्ये ग्रेव्ही आवडत नाही, म्हणून मी ती टाकली नाही. तुम्हाला आवडत असेल तर मसाला ग्रेव्ही तुम्ही टाकू शकता. मी भाजी कशी बनवायची ती तुम्हाला सांगते. अगदी साध्या पद्धतीने ही भाजी बनवल्या जाणार आहे. चला तर मग भाजी बनवू. करटुले बनवण्यासाठी 2 पळी तेल टाकते. तेल कोणतंही यूज करा. तेल गरम झाले, कांदा टाकला. कांदा फ्राय होत आहे. हे लसूण जिरं ठेचलेलं आहे, ते फ्राय करून घ्यायचं. कांदा लसूण फ्राय झालेला आहे. हे टोमॅटो फ्राय झालेला आहे. आता हे तिखट, मीठ, हळद, मसाला हा ॲड करून घेते. कट केले करटुले ॲड करते. फ्राय करून घ्यायचं. वाफेवर शिजवायचं. पाणी टाकायचं असेल, रस्सा खायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाणी टाका. नाही तर ज्यांना सुकं खायचं असेल त्यांनी सुकं खायचं. मी तर सुकीच भाजी बनवते. याला फ्राय होऊ द्यायचं तेलामध्ये आणि वाफेवर शिजवायचं. खूप जास्त गलगलं होऊ नाही द्यायचं. कोरिएंडर लीव्ज ॲड करते. मिक्स करून घेते. भाजी शिजलेली आहे बघा. तेल सुटलं भाजीच्या साईडने. ही भाजी खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. हार्ट अटॅकचा धोका नाहीसा होतो.